नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या लसावी आणि मसावी या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या प्रकरणामध्ये आपण 30 PYQ घेऊन आलेलो आहोत. स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी ते सोडवणार आहोत. चला सुरू करूया आपण आजची तासिका आपली. प्रश्न क्रमांक पहिला, 15, 20 आणि 30 यांचा लसावी किती? आता आपल्याला लसावी काढायचा आहे. मग लसावी काढण्याची सोपी पद्धत काय बघा, दिलेल्या अंकावरच्या संख्या बघायच्या 15, 20 आणि 30. आता यांच्या पाड्यामध्ये म्हणजे या संख्याने लहानात लहान दिलेल्या संख्या कोणत्या अशा संख्या आहे की तिला भाग जातो. मग लहानात लहान संख्या कोणती आहे? 30. मग 15 आणि 30ला भाग जातो का? आता जातो. 15 2 30. पण 20 भाग जात नाही. मग या ठिकाणी 30 हा पर्याय नाही. मग 30 पेक्षा मोठी कोणती आहे? 60 बघूया आपण. 15 चौक 60 जातो, 20 पण जातो आणि 30 सुद्धा जातो. म्हणजेच काय तर 15, 20, 30 यांचा लसावी जो आहे तो 60 आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी 60 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक दुसरा बघूया आपण. तर या ठिकाणी 24 आणि 36 यांचा मसावी विचारलेला आहे. 24 आणि 36 यांचा मसावी. आता मसावी काढताना काय करायचं तर दिलेल्या अंकापैकी कोणती मोठीत मोठी संख्या अशी आहे की तिने या वरच्या दोन्ही संख्येला भाग जातो. मग आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 24. आता 24 न 24ला भाग जाईल, पण 36 जाईल का? नाही. मग 24 होऊ शकणार नाही. मग 24पेक्षा लहानी बघा 18. आता 18 2 36, पण 18 24ला भाग जात नाही. मग त्याच्यापेक्षा लहानी 12 बघूया. मग 12 मात्र 24ला पण भाग जातो आणि 36ला सुद्धा भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी 12 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, दोन संख्याचा गुणाकार 720 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी किती? आता बघा दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे. मग जर लसावी विचारला असेल मसावी देऊन तर मग काय करायचं अशा वेळी? दोन संख्याचा गुणाकार बघा सूत्र आहे, दोन संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखं उत्तर आलं पाहिजे. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे? आता या ठिकाणी आपल्याला दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी गुणाकार करून दिला आहे. मग आता या ठिकाणी दिलेल्या दोन संख्याचा गुणाकार 720 भागिले 6 करा. मग 720ला जर 6 भागलं तर उत्तर येतं 120. म्हणून 120 हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी 120 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी नेहमी किती असतो? लक्षात ठेवायचं, दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी नेहमी 1 आणि 1च असतो. त्याशिवाय दुसरा असू शकत नाही. कारण दोन क्रमवार विषम संख्यांचा एकमेव सामायिक अवयव असतो तो म्हणजे 1 असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1. प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. 12, 18, 24 यांचा लसावी किती? आता या ठिकाणी लसावी मगाशी आपण बघितला. आता लसावी काढताना काय करायचं बघा. तर या ठिकाणी आपल्याला लघुत्तम म्हणजे लहानात लहान दिलेल्या संख्या शोधायची आहे की तिला 12, 18 आणि 24 भाग घ्यायला पाहिजे. मग यांच्यामध्ये जर सगळ्यात लहान संख्या आहे 36, पण 36ला तीनही 12, 18, 24 भाग जात नाही. मग 36पेक्षा मोठी बघा 48. 48ला सुद्धा तीनही संख्येने भाग जात नाही. मग आता त्याच्यापेक्षा मोठी बघा 72 बघा. 72ला मात्र 12, 18 आणि 24 सुद्धा भाग जातो. म्हणून 72 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी 72 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघूया आपण. दोन संख्यांचा मसावी 8 असून त्यांचा लसावी 48 आहे. जर पहिली संख्या 16 असेल तर दुसरी संख्या कोणती? काहीच करायचं नाही. आता या ठिकाणी मसावी लसाव्यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच काय 48 गुणिले 8 भागिले 16. तर काय करा 16 आणि 48ला भाग द्या. म्हणजे असं जर तुम्ही ही प्रक्रिया सोडवली तर त्या ठिकाणी 24 उत्तर येतं आणि 24च आपलं या ठिकाणी उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी 24 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 7वा प्रश्न बघूया आपण. 8, 10, 12 यांचा मसावी किती? आता 8, 10, 12 यांचा मसावी विचारलेला आहे. मग आता महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आपल्याला अंक शोधायचा. दिलेल्या अंकापैकी मोठ्यात मोठा अंक कोणता आहे की ज्यानं या सगळ्याला भाग जातो? 8, 10 आणि 12ला. मग 8 जातो का? तर नाही. म्हणजे 8 जमणार नाही. मग 4 बघा 4 सुद्धा तिघाला भाग जात नाही. 2 मात्र अशी संख्या आहे की तिनं सगळ्याला भाग जातो. म्हणजेच काय तर या ठिकाणी मोठ्यात मोठा म्हणजे मसावी जो आहे 2 आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघूया आपण. एका टोपलीत काही फुले आहेत. त्यांचे 8, 12चे गट केल्यास प्रत्येक वेळी 5 फुले उरतात. तर टोपलीत कमीत कमी किती फुले आहेत? आता कमीत कमी फुलं आपल्याला विचारलेली आहेत. हे 5 उरतात हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. चला मग 8 आणि 12चा आपण काय करूया? 8 आणि 12चा आपण अगोदर काय करणार आहे? लसावी काढणार आहे. मग 8 आणि 12चा लसावी येतो 24. मग आता त्या 24मध्ये 5 मिळवायचे. 24 आणि 5 झाले 29. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते आहे 29. पर्याय क्रमांक ए 29 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 9वा.
1/2, 2/3 आणि 3/4 यांचा मसावी किती? आता एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी, अपूर्णांक दिले असतील आणि आपल्याला जर मसावी विचारला असेल तर अंशांचा अगोदर मसावी काढायचा आणि छेदांचा लसावी काढायचा, आणि जर अपूर्णांक दिलेत आणि लसावी विचारलाय मग मात्र अपूर्णांकाचा लसावी काढायचा आणि छेदांचा मसावी काढायचा. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मसावी विचारलाय, मग 1, 2, 3 आहे की नाही, 1, 2, 3 यांचा तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, मसावी काढावा लागेल, आणि तो मसावी येतो 1, आणि 2, 3 आणि 4 यांचा मसावी येतो यांचा लसावी येतो 12, म्हणजे 1/12 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी 1/12. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, 2 सहमूळ संख्यांचा गुणाकार 117 आहे तर त्यांचा लसावी किती? लक्षात ठेवायचं, 2 सहमूळ संख्यांचा लसावी हा किंवा 2 सहमूळ संख्यांचा गुणाकार हाच त्यांचा लसावी असतो आणि त्यांचा मसावी 1 असतो. आपल्याला लसावी विचारलाय, मग या ठिकाणी 117 हेच त्यांचं उत्तर असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए 117 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 11, 2 संख्यांचा मसावी 15 असून त्यांचा लसावी 225 आहे. जर एक संख्या 45 असेल तर दुसरी कोणती? आता या ठिकाणी मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायचा आणि त्याला 45 भागायचं. कारण का, मसावी आणि लसावी यांचा गुणाकार बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, हे त्याचं सूत्र आहे. मग आता 15 गुणिले 225 भागिले 45 जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी उत्तर येतं 75, आणि 75 कुठं आहे तर पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा, म्हणजे मसावी काढायचं आपल्याला, जेणे 45 आणि 60ला पूर्ण भाग जातो. मग आता मोठ्यात मोठी संख्या आपल्याला कोणती दिली? 45. जमल का 45? 45 जातो पण 60ला जात नाही. मग त्याच्यापेक्षा लहान 30 फक्त 60ला जातो, 45 जात नाही. 15, त्याच्यानंतर 15 मात्र दोघांनाही भाग जातो, म्हणून 15 ही या ठिकाणी आपली काय आहे? मसावी आहे. म्हणजेच ती संख्या कोणती आहे? 15. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर योग्य उत्तर आहे सी 15. 13, 3, 4 आणि 6 मिनिटाच्या अंतराने वाजणाऱ्या 3 घंटा एकत्र किती मिनिटांनी वाजतील? काहीच नाही, म्हणजेच आपल्याला लसावी काढायचा आहे. 3, 4 आणि 6 यांचा लसावी येतो 12, म्हणून 12 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 14वा प्रश्न बघा, 2 संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 6 पट आहे. जर मसावी 12 असेल तर लसावी किती? बघा इथंच उत्तर दिलेलं आहे. 12 त्याचा मसावी किती आहे? मसावीच्या 6 पट आहे. मग मसावी जर 12 असेल तर त्याच्या 6 पट, 12 गुणिले 6 12 72. मग 72 उत्तर कुठं आहे? पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 15, 0.5, 0.25 आणि 1.5 यांचा लसावी किती? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आता सगळ्यात मोठी संख्या 1.5 आहे की नाही, 1.5. तर 0.5 आणि 0.25 या दोघांनी सुद्धा या 1.5ला भाग जातो, म्हणून या ठिकाणी जो योग्य उत्तर जे आहे आपलं 1.5 हा त्यांचा काय आहे? लसावी आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी 1.5 हे याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, 2 संख्यांचा मसावी 1 असून लसावी 20 आहे, त्या 2 संख्या कोणत्या असू शकतात? मग आता बघा 2 आणि 10 यांचं जर आपण जर बघितलं तर होऊ शकतं का? गुणाकार त्यांचा 20 येतो, पण लसावी आणि मसावी मात्र जुळत नाही. त्याच्या खालचा पर्याय बघा 4 आणि 5. आता 4 आणि 5 यांचा मसावी मात्र 1 आहे. चला इथं उत्तर जुळलं, आणि गुणाकार तर 4 पंचे 20 म्हणजे यांचा लसावी सुद्धा 20 येतो. म्हणून पर्याय क्रमांक बी 4 आणि 5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17कडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 17, एका टोपलीतील फुलांच्या 10, 15 आणि 25च्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 7 फुले उरतात, तर टोपलीत किमान किती फुले असतील? तर या ठिकाणी 10, 15 आणि 25चा काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. त्यांचा लसावी येतो 150, आणि त्यामध्ये आणखी 7 फुलं उरतात म्हणजे मिळवायची, म्हणजे 157. 157 पर्याय किती आहे? प्रश्न क्रमांक 17चा सी 157 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 18 जाऊया. 2 संख्या 3x अधिक 4x असून त्यांचा मसावी 5 आहे, तर त्यांचा लसावी किती? आता या ठिकाणी xच्या जागी 5 ठेवून द्यायचं आहे आपल्याला. मग आता 3 गुणिले 5 तर या ठिकाणी 5 त्रिक 15, 4 गुणिले 5 20. तर या ठिकाणी अशा प्रकारे 15 आणि 20 तर यांचा लसावी किती येतो? तर यांचा लसावी येतो 60 येतो. यांचा लसावी काय येतो? 60. कारण 35 आणि 15 5 त्रिक 15 आणि 20 15 आणि 20 यांचा जो लसावी आहे
तो येतो 60. म्हणून बी पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक बी 60 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 19. पहिली 5 मूळ संख्यांचा लसावी काढायचा आहे. मग 1 3 5 7 आणि 11 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर त्यांचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल. या ठिकाणी दुसरी काही ट्रिक नाही, गुणाकारच करावा लागेल. तर यांचा गुणाकार येतो 2310. पर्याय क्रमांक डी 2310 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊया. 16 24 48 यांचा लसावी किती? पुन्हा तेच या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, लघुत्तम अशी मसावी विचारला आहे. म्हणजे 16 24 आणि 48 यांना असा कोणती संख्या आहे दिलेली मोठ्यात मोठी, त्या संख्येनं पूर्ण भाग जातो. मग या ठिकाणी बघा आता 48 दिलेला आहे का, कोणता दिलेला आहे सगळ्यात मोठा 16. तर 16नं 16ला जाईल, 24ला जाईल, पण 16ने 24ला जाणार नाही. 16 1 16 आणि 16 त्रिक 48, 16ला जातो 48 जातो, पण 24ला जात नाही. त्यानंतर 8 बघा, 8 दुने 16, 8 त्रिक 24. तर या ठिकाणी 8 मात्र आहे. 8ने या सगळ्या तीनही संख्येला भाग जातो, म्हणून 8 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक बी 8 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 84 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता पर्याय बघावं लागतील आपल्याला अगोदर. पहिला पर्याय करून बघू आपण. तर या ठिकाणी 12 आणि 14 सूत्र लक्ष ठेवायचं. तर या ठिकाणी 12 दोन संख्या ज्या आहेत, म्हणजे पहिल्या ज्या संख्या दिलेल्या आहेत 12 आणि 14 करून बघा. दोन संख्या 12 गुणिले 14 आणि त्याला 2ने भागायचं. मग या ठिकाणी उत्तर येतं आपलं 84. काय येतं उत्तर? 84. तर या ठिकाणी उत्तर सुद्धा 84 आलेलं आहे आणि वर आपलं उदाहरणात सुद्धा 84 आहे. म्हणून पहिलाच पर्याय आपला लागू झाला, आपल्याला पुढे जायचं काम नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए 12 आणि 14 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 22 कडे जाऊया. अशी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी विचारलाय कोणती, जिला 15 20 आणि 25ने भागल्यास बाकी उरत नाही. तर या ठिकाणी लसावी काढायचा आहे आपल्याला 15 20 आणि 45. लघुत्तम संख्या शोधायची म्हणजे जिला 15 20 आणि 25 भाग जातो. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात लहान कोणती आहे? सगळ्यात लहान आहे 100. मग 100ला या सगळ्या संख्येने भाग जातो का? 15ने जातो का? नाही जात. चला सोडून द्या. त्याच्यानंतर 150 बघा, 150 बघा. 150ला सुद्धा 15 20 25 तिन्ही संख्येने भाग काही जात नाही. मात्र 300 बघा, त्याच्या पुढे 300 मात्र अशी संख्या आहे ज्याला 15 20 आणि 25 पूर्ण भाग जातो. म्हणजेच 15 20 आणि 25चा लसावी आहे 300. पर्याय क्रमांक सी 300 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. मसावी काढा. आता 2चा तिसरा घात गुणिले 3चा दुसरा घात आणि 2चा दुसरा घात गुणिले तिसरा घात. आता यांचं जर आपण गुणाकार करत गेलो तर या ठिकाणी आपलं उत्तर येतं 36. आणि आता म्हणजे यांचा मसावी येतो 36. परंतु आपल्याला 36 विचारलेलं नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे 4 गुणिले 9 36 आहे, पण आपण त्या ठिकाणी सगळेजण 36ला क्लिक करू शकतो किंवा सी सांगू शकतो. पण मग आता आपल्याला वर्ग रूपामध्ये हे लिहायचं आहे. मग 2चा वर्ग 4 येतो, म्हणजे 2चा वर्ग गुणिले 9 हा 3चा वर्ग आहे, म्हणजे 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग. पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. म्हणून या 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया. 2 संख्यांचे गुणोत्तर 3 4 असून त्यांचा मसावी 4 आहे, तर त्यांचा लसावी किती? तर या ठिकाणी ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपण जर बघितल्या तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 48 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25. मसावी म्हणजे काय? मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे मसावी. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18 27 आणि 36 यांचा मसावी विचारलेला आहे. म्हणजेच काय? तर या तीनही संख्येला मोठ्यात मोठा असा कोणता अंक आहे ज्यानं भाग जातो? तर या ठिकाणी सगळ्यात मोठा 18 आहे, परंतु 18ने सगळ्याला भाग जात नाही. त्याच्यानंतर 9 आहे, 9नं मात्र तिन्ही संख्येला भाग जातो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 9 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 27 नंबरचा प्रश्न बघा. 2 संख्यांचा मसावी 11 आणि लसावी 693 आहे. जर एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या किती? लसावी गुणिले मसावी भागिले ती संख्या. चला 11 गुणिले 693 भागिले 77. जर तुम्ही उदाहरण सोडवलं तर त्याचं उत्तर 99 येतो आणि 99 आहे पर्याय क्रमांक बी. म्हणून पर्याय क्रमांक बी 99 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. लसावी काढायचा आहे.
आता एक्स वर्ग, एक्सचा 5 आणि एक्सचा तिसरा घात म्हणजे एक्सचा वर्ग, एक्सचा 5वा घात, एक्सचा तिसरा घात. जेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी उदाहरण दिलं जातं, जर लसावी विचारला असेल तर ज्याचा घात सगळ्यात मोठा ते या ठिकाणी काय असतो, लसावी असतो म्हणून. आणि जर मसावी काढा म्हटलं तर सगळ्यात छोटा कोण आहे तर 2. मग या ठिकाणी 2 हा त्याचा काय असणार आहे, मसावी असणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, एक्सचा 5वा घात हे या ठिकाणी याचं उत्तर आहे, कारण लसावी काढताना चल पदाचा सर्वात मोठा घात घेतला जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29, 2/5 आणि 4/7चा लसावी काढायचा. बघा अपूर्णांक आला आणि आपण बघितलं सुरुवातीच्या काही उदाहरणामध्ये तर त्यावेळेस मसावी विचारला होता, आता लसावी विचारला आहे. मग लसावी विचारला ना तर आता अंश कोण कोण आहे, 2 आणि 4 अंश आहे. मग 2 आणि 4चा या ठिकाणी लसावी येतो 4 आणि 5 आणि 7चा मसावी येतो 1. म्हणून 4/1. आता कोणत्याही संख्येचा 1 हा जर छेद असेल तर त्याचं उत्तर 4 येतं, म्हणजे 4/1 म्हणजेच 4. मग पर्याय क्रमांक ए 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, 10, 20, 30, 40 आणि 50 या सर्वांचा मसावी किती आहे. तर या ठिकाणी दिलेल्या या सर्व संख्यांना कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग जातो तर सगळ्यात मोठी 20 आहे. 20नं सगळ्याला भाग जात नाही, परंतु 10 मात्र अशी संख्या आहे का तिला सगळ्यांनी भाग जातो. म्हणून 10 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक ए 10. अशा प्रकारे आजची आपली 30 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत. आशा करतो सर्वांना समजले असतील. एखादा प्रश्न समजला किंवा स्पष्टीकरण समजलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी गुगलची मदत घेऊ शकता. पुन्हा आपण नवीन तासिकेमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.